वर्ग 12चं आपलं रेशीम हे प्रकरण सुरू आहे. रेशीममध्ये आपण रेशमी कीटकाचे संगोपन, त्यानंतर त्या कीटकाच्या जीवनाच्या 4 अवस्था बघितल्या. अंडी, अळी, कोश, पतंग किंवा फुलपाखरू. ह्या 4 अवस्था झाल्यानंतर त्या कोशातून रेशीम तंतू कसा मिळवायचा हे आपण बघितलं. त्याच्याकरता अखंड रेशीम मिळवण्याकरता कोशातील किडा उडू न देता आतल्या आत त्याला मारून टाकणं, ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात स्टोविंग. अखंड रेशीम आपल्याला मिळते. नंतर रेशीम मिळाल्यानंतर त्यावर रेशमावरती आपण बघितलं की काही प्रक्रिया करतात. त्यातली एक प्रक्रिया म्हणजे निर्गोंदीकरण. आता निर्गोंदीकरण हा मुद्दा आपण बघितलेला आहे. निर्गोंदीकरण म्हणजे काय? तर रेशमाच्या तंतूवरचा गोंद काढून टाकणे. रेशीम तंतूवर सेरेसिन नावाचा चिकटा किंवा गोंद असतो. हा स्त्राव असतो. रेशमी कीटकांनी सोडलेला हा स्त्राव आहे. एक स्त्राव तो सोडतो फायब्राइन आणि दुसरा सोडतो सेरेसिन. तर सेरेसिन काढून टाकावा लागतो, कारण त्याच्यावर चिकटपणा असल्यामुळे रेशीम तंतूची मूळ चमक आणि मऊपणा दिसत नाही. रेशीम हा जो नैसर्गिकरित्या चमकदार तंतू आहे तो दिसण्यासाठी त्यावरील गोंद काढून टाकण्याची प्रक्रिया करतात. त्याला म्हणतात निर्गोंदीकरण. निर्गोंदीकरण करण्यासाठी पाणी आणि अल्कली याचा वापर करतात. पाणी आणि अल्कली वापरून निर्गोंदीकरण करतात किंवा काही वेळेला डिटर्जंट सुद्धा वापरतात. हे वापरल्यामुळे त्या रेशीमवरचा चिकट पदार्थ किंवा गोंद काढून टाकतात. हा निघून जातो आणि मग आपल्याला जो रेशीम मिळतो हा चमकदार आणि मऊ मिळतो. आता रेशीमचा वरचा सेरेसिन काढल्यामुळे रेशमाची 25% वजनामध्ये घट होते. 25% वजन रेशमाचं कमी होते. हे रेशीम हलकं होते आणि हे शुद्ध रेशीम म्हणून ओळखल्या जाते. आता भारत आणि जपानसारख्या देशांमध्ये निर्गोंदीकरण केलेलं रेशीम हे वापरण्याकडे जास्त लोकांचं आकर्षण असतं, किंवा अशा प्रकारचं शुद्ध रेशीम वापरणं आपल्या देशांमध्ये हे परंपरागत पद्धत आहे. परंतु रेशमाची किंमत मात्र रेशमाच्या वजनावर अवलंबून आहे आणि निर्गोंदीकरण केल्यामुळे वजन कमी होते आणि म्हणून मग ते रेशीम महाग होते. रेशीम महाग झाल्यामुळे बाजारपेठ उपलब्ध होत नाही. म्हणून दुसरी एक प्रक्रिया त्याच्यावर करतात. त्याचं नाव आहे वजन वाढवणे. वजन वाढवण्याची प्रक्रिया रेशमावरती करतात. याच्याकरिता धातूज पदार्थाचा उपयोग करतात किंवा मेटॅलिक सॉल्टचा उपयोग करतात. रंगवताना किंवा रंगवल्यानंतर ही प्रक्रिया रेशमावरती करतात. त्यामुळे रेशीम मजबूत होते, वजन वाढते, त्याच्यामध्ये चुरचुरीतपणा येतो आणि ते रेशीम बाजारपेठेमध्ये विकल्या जाते. तर अशा पद्धतीने ह्या 2 प्रक्रिया रेशमावरती केल्या जातात. आता वजन वाढवणे आणि निर्गोंदीकरण प्रक्रिया या 2 प्रक्रियांमध्ये काय फरक आहे ते आपण बघू.
यातला आपण फरक बघणार आहोत. आता पहिला फरक. पहिला फरक हा बेसिक फरक असतो की त्या दोन शब्दांमधला, त्या दोन संज्ञांमधला किंवा त्याच्या दोन उद्देशांमधला. तर पहिला फरक आपल्याला असं सांगतात की निर्गोंदीकरणमध्ये सेरेसीन काढून टाकण्याची प्रक्रिया करतात, चिकट पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया करतात. सेरेसीन किंवा गोंद किंवा चिकटा काढून टाकणे. वाक्य आपण शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे किंवा मग काढून टाकण्याची प्रक्रिया असं म्हणतो. तर निर्गोंदीकरणमध्ये सेरेसीन किंवा चिकट पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया केली जाते. मग आता वजन वाढवण्यामध्ये काय केलं जाते? तर सेरेसीन काढून टाकल्यामुळे वजन कमी झालेलं, रेशमाचं कमी झालेलं वजन वाढवण्याची प्रक्रिया इथे केली जाते. निर्गोंदीकरणमध्ये निर्गोंदीकरण प्रक्रियेत घटलेले वजन वाढवणे किंवा वाढवण्याची प्रक्रिया हा झाला इथे पहिला फरक. सेरेसीन किंवा गोंद किंवा चिकटा कुठलाही शब्द वापरला जातो, काढून टाकण्याची प्रक्रिया निर्गोंदीकरणमध्ये करतात. तर वजन वाढवण्यामध्ये निर्गोंदीकरण प्रक्रियेत घटलेले वजन वाढवण्याची प्रक्रिया करतात. हा बघितला आपण पहिला फरक. दुसरा, इथे साधारणपणे 25% वजन कमी होते आणि इथे निर्गोंदीकरण प्रक्रियेत घटलेले वजन वाढते. हा झाला दुसरा फरक की निर्गोंदीकरण प्रक्रियेमध्ये वजन कमी होते आणि वजन वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये वजन वाढते. आता यानंतर तिसरा फरक म्हणजे रेशीम तंतू हा नैसर्गिक निर्गोंदीकरण केल्यामुळे तो नैसर्गिक चमक आणि गुळगुळीतपणा त्यावरती दिसतो. नैसर्गिक चमक व गुळगुळीतपणा इथे निर्माण होतो किंवा दिसतो. तर वजन वाढवण्यामध्ये काय होते की थोडंसं चुरचुरीत कापडाचं टेक्स्चर होते. इथे जसं गुळगुळीत असते तर इथे चुरचुरीत ते कापड होते आणि त्याची आच्छादन क्षमता वाढते.
तिसरा हा फरक आहे की निर्गोंदीकरणमध्ये चमक आणि गुळगुळीतपणा कपड्यावर येतो ही प्रक्रिया झाल्यानंतर, आणि वजन वाढवण्यामध्ये कापड सुटसुटीत होते आणि त्याची आच्छादन क्षमता वाढते. आता चौथा फरक, ही प्रक्रिया कशाच्या साहाय्याने होते. तर इथे पाणी, साबण किंवा अल्कली आपण याला म्हणू शकतो, पाणी, साबण किंवा डिटर्जंट वापरून ही प्रक्रिया करतात. तर वजन वाढवण्याची प्रक्रिया धातूचे क्षार वापरून ही प्रक्रिया करतात. पूर्ण वाक्य लिहू आपण. या प्रक्रियेत धातूचे क्षार वापरले जातात आणि निर्गोंदीकरण प्रक्रियेत साबण आणि डिटर्जंट आणि पाणी हे वापरले जाते. हा झाला आणखीन एक फरक. आता ही प्रक्रिया केव्हा करतात. निर्गोंदीकरणची प्रक्रिया त्या कापडाला किंवा त्या धाग्याला रंगवण्यापूर्वी करतात, आणि ही जी प्रक्रिया आहे वजन वाढवण्याची, ही रंगवताना करतात किंवा रंगवण्याच्या प्रक्रियेनंतर करतात. म्हणजे ही प्रक्रिया केल्यानंतर, निर्गोंदीकरण केल्यानंतर ते तंतू किंवा ते कापड रंगवले जाते आणि वजन वाढवणे, त्या रंगामध्येच धातूचं क्षार वापरून वजन वाढवले जाते किंवा मग नंतर सुद्धा ही प्रक्रिया करतात. तर अशा प्रकारे वजन वाढवणे आणि निर्गोंदीकरण या दोन प्रक्रियांमध्ये फरक आपल्याला करता येतो. हा फरक आपण एकदा परत बघू. निर्गोंदीकरण प्रक्रियेमधला पहिला फरक आहे, ही प्रक्रिया, निर्गोंदीकरण प्रक्रिया सेरेसिन काढून टाकण्याची प्रक्रिया असते किंवा गोंद काढून टाकण्याची प्रक्रिया असते. ब्लॅकबोर्डवर आपले वाक्य जसच्या तसे किंवा पूर्ण नाही लिहिता येत, पण आपण लिहिताना व्यवस्थित वाक्यरचना पूर्ण करायची. वजन वाढवण्यामध्ये निर्गोंदीकरण प्रक्रियेत घडलेले वजन वाढवण्यासाठी ही प्रक्रिया रेशमावरती केल्या जाते. हा झाला एक फरक. दुसरा फरक, निर्गोंदीकरण प्रक्रियेमध्ये रेशमाचे 25% वजन कमी होते आणि वजन वाढवण्यामध्ये निर्गोंदीकरण प्रक्रियेत कमी झालेले वजन इथे वाढते. म्हणजे इथे निर्गोंदीकरण प्रक्रियेत रेशमाचं वजन कमी होते, वजन वाढवण्या प्रक्रियेत रेशमाचं वजन वाढते. त्यानंतर तिसरा फरक आहे की निर्गोंदीकरण केल्यानंतर जे रेशीम आपल्याला दिसते, मिळते, त्या रेशमावर नैसर्गिक चमक आणि गुळगुळीतपणा दिसतो. निर्गोंदीकरण प्रक्रियेपूर्वी तसं दिसत नाही. निर्गोंदीकरण प्रक्रिया झाल्यानंतर नैसर्गिक चमक आणि गुळगुळीतपणा आपल्याला रेशमावरती दिसतो. वजन वाढवण्या प्रक्रियेमध्ये रेशीम कसं दिसतं, म्हणजे बघा हा फरक आहे की ते दिसतं कसं याच्यामध्ये. तर वजन वाढवल्यामुळे, ही प्रक्रिया केल्यामुळे रेशीम चुरचुरीत होते आणि त्याची आच्छादन क्षमता म्हणजे त्याची
ड्रेपिंग क्वालिटी वाढते. तो नेसताना, ते कपडे घालताना आपल्याला सहजपणे व्यवस्थित आपल्या अंगावरती ते बसतात. त्याला म्हणतात आपण आच्छादन क्षमता. एखादा कपडा अंगावरती व्यवस्थित बसतो आणि एखाद्या वेळेला एखादा कपडा तरंगल्यासारखा होतो किंवा नीट बसत नाही, म्हणजे आपण तक्रार करतो किंवा हा चिटकतो शरीराला किंवा हा खूपच दूर दूर पळतो, तरंगल्यासारखं होतं असं वगैरे. तर वजन वाढवण्या प्रक्रिया केल्यानंतर ही जी क्षमता असते, कपडे नेसल्यानंतर ते अंगावरती कसे बसतात, ती क्षमता म्हणजे आच्छादन क्षमता, ती क्षमता इथे वाढते. त्या कपड्याची ती क्षमता इथे वाढते. त्यानंतर चौथा फरक आपल्याला दिसतो तो ही प्रोसेस कशाच्या साहाय्याने करतात. तर निर्बंधीकरण करण्यासाठी पाणी आणि डिटर्जंट वापरले जाते किंवा पाणी आणि अल्कली वापरून निर्बंधीकरणाची प्रक्रिया करतात. आता वजन वाढवण्याची प्रक्रिया कशाच्या साहाय्याने करतात, तर धातूंच्या क्षारांच्या साहाय्याने वजन वाढवण्याची प्रक्रिया करतात किंवा मेटॅलिक सॉल्टच्या साहाय्याने वजन वाढवण्याची प्रक्रिया करतात. त्यानंतर पाचवा फरक, ही प्रक्रिया केव्हा करतात. तर निर्बंधीकरण प्रक्रिया साधारणपणे रेशमावर रंगवण्यापूर्वी करतात. म्हणजे एकदा सेरेसिन तो चिकट पदार्थ काढून टाकला की त्याला रंग नीट बसतो. वजन वाढवण्याची प्रक्रिया रंगवताना करतात. रंगवतानाच बरेचदा त्याच्यामध्ये धातूचा क्षार टाकून दोन्ही प्रक्रिया एका वेळेला होतात, रंगवणे आणि वजन वाढवणे. किंवा रंगवून झाल्यानंतर स्पेशली मुद्दामून सुद्धा ही प्रक्रिया केल्या जाते. तर अशा प्रकारे वजन वाढवणे आणि निर्बंधीकरण या दोन प्रक्रिया आहेत, ज्या संस्करण प्रक्रिया सुद्धा आहेत. यांनाच म्हणतात संस्करण प्रक्रिया. तर हे संस्करण प्रक्रिया सुद्धा आहे. संस्करण प्रकरणामध्ये सुद्धा ह्या प्रक्रिया आहेत आणि ह्या त्या प्रकरणामध्ये आपण परत घेऊ. पण आताही हे लक्षात ठेवा की संस्करण प्रक्रिया सुद्धा आहे आणि रेशमावर केली जाणारी ही एक प्रक्रिया आहे. रेशमाची तशी उत्पादन प्रक्रिया छोटी असते, फार मोठी नाही आहे. मग त्याच्यामध्ये विंचरणे, पिंजणे वगैरे ह्या प्रक्रिया नाहीत, कारण रेशीम तंतू आपल्याला अखंड मिळते. अखंड मिळवण्यासाठीच ती स्टोविंगची प्रोसेस होते आणि अखंड तंतू मिळतात. एकाच कोशामधून हजारो मीटर लांब किंवा काही मीटर लांब असे तंतू हे आपल्याला मिळतात. त्यामुळे ते लांब असतात आणि ते लांब तंतू नाजूक असतात. त्यामुळे एकाच वेळेला अनेक कोशावरचे तंतू एकत्र करून ते गुंडाळले जातात आणि ते गुंडाळले की त्याला एक पीळ दिला जातो. पीळ दिला की धागा तयार. हा जो धागा असतो त्याला म्हणतात एकेरी धागा, थ्रोन सील. आणि मग हा धागा तयार झाला की मग त्याचा दुहेरी वगैरे धागा बनवता येतो आणि नंतर मग त्याच्यावरती या दोन प्रक्रिया केल्या जातात. निर्बंधीकरण प्रक्रिया ही आवश्यक असते, रेशमावर करावी लागते, कारण ही प्रक्रिया केल्याशिवाय रेशमाची मूळ चमक किंवा त्याचा जो मऊपणा आहे तो आपल्याला दिसत नाही. म्हणून निर्बंधीकरण करणं आवश्यकच असते आणि निर्बंधीकरण केल्यानंतरच त्या रेशमावरती रंग सुद्धा चांगला बसतो किंवा रंग देता येतो. आणि वजन वाढवणे प्रक्रिया ही मार्केटच्या दृष्टीने केल्या जाते. ही प्रक्रिया त्याला बाजारपेठेमध्ये भाव मिळवण्यासाठी केल्या जाते, कारण रेशमाची किंमत वजनावर अवलंबून असते.
रेशीम जितका वजनाला हलका तितकं ते रेशीम महाग असतं. आणि निर्बंधीकरण प्रक्रियेत आपण पाहतो की 25% वजन रेशमाचं कमी झालेलं असतं आणि म्हणून त्याच्यावरती वजन वाढवण्याची प्रक्रिया आपल्याला करावी लागते. तर ही प्रक्रिया साधारण सर्वत्रच होते, फक्त आपल्यासारख्या देशामध्ये थोडी ही प्रक्रिया करण्याची मानसिकता किंवा कल आपला नसतो. पण तरीही जे स्वस्त रेशीम आहे किंवा जे कमी दर्जाचं रेशीम आहे, जसं कोरा सिल्क आहे, या कमी दर्जाच्या रेशीमवरती मात्र वजन वाढवण्याची प्रक्रिया आपल्याही देशामध्ये करतात. तर अशी ही वजन वाढवण्याची प्रक्रिया खास मार्केटच्या हिशोबाने त्याला मिळणाऱ्या म्हणजे त्याला जे मार्केट मिळावं त्या हिशोबाने केलेली आहे. तर अशा प्रकारे या 2 पायऱ्यांमधला, या 2 प्रक्रियांमधला हा फरक आहे. यानंतर मग आपण पुढील मुद्दा नंतर बघणार आहोत.